शिवसेना नेते मनोहर पोटे यांचा गौप्यस्फोट। शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युती का विस्कटली? आमची प्रामाणिक इच्छा युती करण्याची होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे युती विस्कटली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनाचे नेते मनोहर पोटे यांनी स्टार इंडिया वनशी बोलताना केला। राज्यामध्ये महायुती सरकार आहे, त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा होती। त्यासाठी वैयक्तिक राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहटा, घनश्याम शेलार, राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, भगवान पाचपुते या साथी नेत्यांशी संपर्क केला होता। यावेळी त्यांनी नगराध्यक्ष घड्याळच्या चिन्हावर उभा करावा लागेल अशी अट घातली होती। ती अट मान्य करून त्यांना जागा किती देणार याविषयी प्रस्ताव दिला होता। त्यावर सोमवारचा अल्टिमेट दिला होता। त्यावर प्रतिसाद न आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारून स्वतंत्र पॅनल उभा केला आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या शुभांगी मनोहर पोटे याच फायनल असून शिवसेनेचा भगवा झेंडा नगर परिषदेवर फडकवणार असल्याचे शिवसेना नेते मनोहर पोटे यांनी स्टार इंडिया वनशी बोलताना सांगितले। या ठिकाणी माझी एक प्रामाणिक इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि आमची शिवसेनेची युती व्हावी, परंतु मी सर्व नेते मंडळी राहुलदादा असतील, राजूदादा असतील, या ठिकाणी घनश्यामांना असतील, भगवानाबा असतील, दत्ताजी पानसरे असतील, बाळासाहेब नाटा असतील, अण्णासाहेब शेलार असतील, या साथी नेत्यांना मी वैयक्तिक संपर्क करून या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी बसून आपण युतीचं हे करू आणि त्या युती करू, एकत्रित युती केली तर आपल्याला फायदा राहील। परंतु या ठिकाणी त्यांनी एक मला प्रस्ताव मांडला की तुम्हाला नगराध्यक्षपदाला घड्याळ घ्यावा लागेल। तोही प्रस्ताव मी मान्य केला, परंतु या ठिकाणी नंतर काय झालं की मी त्यांना जागा किती देणार यावर प्रस्ताव तो राष्ट्रवादीचा आम्हाला द्या अशी मागणी करत होतो, परंतु ते जागेवर काय प्रस्ताव त्यांनी लवकर दिला नाही। मग शेवटी मी सोमवारची डेडलाईन देऊन या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी आमच्या शिवसेनेचा सेपरेट पॅनल करायचा निर्णय केलाय आणि या ठिकाणी मी वरती शिंदे साहेबांच्या कानावर हा विषय घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। श्रेष्ठींनी आदेश दिलाय, तुम्ही बिनधास्त आपल्या सेनेचा पॅनल करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। धन्यवाद। अजितदादा ज्यावेळेस आणि असं त्यांचा म्हणणं आलं आम्ही सोबतच लढणार होतो, त्याच्यामुळे युतीचा हा प्रश्नच उद्भवत नाही। आता माझी जी भूमिका होती मी आपल्याकडे स्पष्ट केली। आता त्यांची काय अगोदरच्या भूमिका मला कल्पना नाही, परंतु मी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना विनंती केली, आपण सगळ्यांकडून खात्री करून घेतली तरी चालेल। आजच्या ज्या मुलाखती झालेल्या त्या कशा प्रकारे काय अजेंडा आज ज्या मुलाखती घेतल्यात या ठिकाणी की शहरातील प्रत्येक प्रभागातील या ठिकाणी उमेदवार माझ्याकडे नवीन उमेदवार काही जुने उमेदवार अशी माझ्याकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला तुमच्याबरोबर घ्या। मग एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे माझ्याकडे उमेदवार आहेत म्हटल्यानंतर मग राष्ट्रवादीने जर मला कमी जागा दिल्या तर ह्या उमेदवारांना मी माझ्या भरोश्यावर बसलेल्यांना वाऱ्यावर सोडू का? त्यामुळे मी आज निर्णय घेतला की शिवसेनेचा सेपरेट पॅनल करायचा आणि ताकदीने लढायचं। शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेवर फडकवायचा आणि बहुमतात आपला पक्ष न्यायचा हा माझा अजेंडा आहे आणि तो पूर्ण करणार। नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या शुभांगी मनोहर पोटे ह्याच फायनल असतील, त्यात काही विषय नाही। सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।